सायन्समध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या ऐकायला अगदी जादू वाटतात, पण त्या खरं तर प्रत्यक्षात येत आहेत. चला, आज आपण अशाच एका जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलूया. तिचं नाव आहे क्वांटम कम्प्युटिंग. तर हा क्वांटम कम्प्युटिंगचा मोठा विषय सोप्पा करण्यासाठी आपण एका छोट्याशा टूरवर निघणार आहोत. पाहूया नक्की ही नवीन स्पर्धा काय आहे, हे क्युबिट्स म्हणजे काय प्रकरण आहे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या टेक्नॉलॉजीमुळे आपलं भविष्य कसं बदलू शकतं. बरं, क्वांटम कम्प्युटिंगची ताकद शब्दात सांगण्यापेक्षा एका उदाहरणाने पटकन लक्षात येईल. समजा एक बुद्धिबळाचा खेळ सुरू आहे. आपले जे नॉर्मल कम्प्युटर्स आहेत ना, ते बुद्धिबळासारखी अवघड गेम खेळताना काय करतात? ते प्रत्येक संभाव्य चाल म्हणजे प्रत्येक पॉसिबल मूव्ह एक एक करून तपासतात. आता यात खूप वेळ जाणार हे तर साहजिकच आहे. पण इथेच तर खरी गंमत आहे. एक क्वांटम कम्प्युटर तो काय करतो, तो सगळ्याच्या सगळ्या संभाव्य चाली एकाच वेळी तपासतो. हो, एकाच वेळी. आणि हाच तो फरक आहे जो याला एवढं क्रांतिकारी बनवतो. ओके, मग आता प्रश्न येतो की आपल्या नॉर्मल कम्प्युटरमध्ये आणि या क्वांटम कम्प्युटरमध्ये नक्की फरक तरी काय आहे? म्हणजे दोघांमध्ये सर्किट्स, चिप्स वगैरे तर असतातच, पण माहिती प्रोसेस करण्याची म्हणजे इन्फॉर्मेशन हँडल करण्याची त्यांची पद्धत मात्र पूर्णपणे वेगळी आहे. आपल्या नेहमीच्या कॉम्प्युटरमधले बिट्स ते एकतर 0 असू शकतात किंवा 1, पण क्वांटम कॉम्प्युटरमधले क्यूबिट्स हे 0 आणि 1 एकाच वेळी असू शकतात. हा जो किंवा आणि मधला छोटासा दिसणारा फरक आहे ना, खरं तर क्वांटम कॉम्प्युटरच्या अफाट ताकदीचं रहस्य इथेच दडलंय. बरं, आता क्वांटम कम्प्युटिंगच्या जगातली पहिली जादूची गोष्ट, तिचं नाव आहे सुपरपोजिशन. हीच ती एक प्रकारची सुपर पॉवर आहे ज्यामुळे एक क्युबिट एकाच वेळी अनेक अवस्थांमध्ये राहू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर सुपरपोजिशन म्हणजे काय, तर एका क्युबिटची एकाच वेळी 0 आणि 1 या दोन्ही अवस्थांमध्ये राहण्याची क्षमता. आणि यामुळेच क्वांटम कम्प्युटर एकाच वेळी अनेक कॅल्क्युलेशन्स करू शकतो. आता मनात प्रश्न आला असेल की एखादी गोष्ट एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी कशी काय असू शकते, बरोबर ना? थांबा, हे समजण्यासाठी आपल्या रोजच्या वापरातलं एक साधं उदाहरण घेऊया. समजा एक नाणं आहे. जेव्हा ते टेबलवर पडलेलं असतं तेव्हा ते एकतर छापा असतं किंवा काटा. हे झालं आपल्या नॉर्मल बिटसारखं. पण जेव्हा आपण ते नाणं हवेत फिरवतो तेव्हा ते खाली पडेपर्यंत ते एकाच वेळी छापा आणि काटा या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी असतं, बरोबर? ही जी फिरणारी अवस्था आहे ना, अगदी तसंच काहीसं असतं सुपरपोजिशन. सुपरपोजिशन नंतर येथे दुसरी एक जबरदस्त संकल्पना, एन्टँगलमेंट. हा क्युबिट्समधला एक इतका विचित्र आणि गूढ संबंध आहे की महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईनने सुद्धा याला स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स असं म्हटलं होतं. म्हणजे नक्की काय, तर एन्टँगलमेंटमुळे अनेक क्युबिट्स एकमेकांशी असे काही जोडले जातात की ते एकच सिस्टम असल्यासारखे वागतात. एका क्युबिटमध्ये काही बदल झाला की त्याचा परिणाम दुसऱ्या क्युबिटवर लगेच होतो, मग ते दोन क्युबिट्स एकमेकांपासून कितीही दूर का असेनात. आणि यामुळे कॉम्प्युटरची ताकद कित्येक पटींनी वाढते. आणि हो, या सगळ्या संकल्पना ऐकून वाटेल की हा कॉम्प्युटर कसा दिसत असेल, तर तो आपल्या लॅपटॉपसारखा अजिबात दिसत नाही. उलट एखाद्या सायन्स फिक्शन मूव्हीमधल्या एखाद्या मोठ्या गुंतागुंतीच्या झुंबरासारखा दिसतो. सगळीकडे तारा, नळ्या आणि एक अजब रचना. बरं, आतापर्यंत आपण या सगळ्या थेअरीबद्दल बोललो, पण आता एका अशा घटनेबद्दल बोलूया ज्याने हे सगळं फक्त कागदावर नाहीये, हे सिद्ध करून दाखवलं. बघा, कित्येक दशक क्वांटम कम्प्युटिंग ही फक्त एक थिअरी होती, एक कल्पना होती. पण ऑक्टोबर 2019 मध्ये एक ऐतिहासिक क्षण आला. गुगलच्या सिकॅमोर नावाच्या प्रोसेसरने जगात पहिल्यांदा क्वांटम सुप्रीमसी मिळवली आणि इतिहास रचला. आता क्वांटम सुप्रीमसी म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर, जेव्हा एखादा क्वांटम कम्प्युटर असे एखादा गणित सोडवतो जे जगातल्या सगळ्यात फास्ट सुपर कम्प्युटरला सुद्धा सोडवणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, त्याला म्हणतात क्वांटम सुप्रीमसी. आणि गुगलच्या या यशानंतर तर मायक्रोसॉफ्ट आणि IBM सारख्या कंपन्यांमधली संशोधनाची शर्यत आणखीनच वाढली आहे. ठीक आहे, हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे, पण या सगळ्याचा आपल्याला काय फायदा? हे तंत्रज्ञान आपलं आयुष्य कसं बदलू शकतं? चला जरा भविष्यात डोकावून पाहूया. याचा वापर कुठे कुठे होऊ शकतो विचार करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अजून स्मार्ट बनवण्यासाठी, नवीन औषधं आणि लसी शोधण्यासाठी, हवामानाचा एकदम अचूक अंदाज लावण्यासाठी, आणि एवढंच नाही तर आपला डेटा इतका सुरक्षित करण्यासाठी की तो कोणीच हॅक करू शकणार नाही. थोडक्यात सांगायचं तर माणसासमोरच्या मोठमोठ्या समस्या सोडवण्याची ताकद या टेक्नॉलॉजीमध्ये आहे. पण हे सगळं तर मोठं झालं, याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होऊ शकतो? हा प्रश्न आपल्याला एका मजेशीर विचाराकडे घेऊन जातो.
असं गमतीने म्हटलं जातं की एक दिवस क्वांटम कम्प्युटर्स इतके पॉवरफुल होतील की ते फक्त जगातल्या मोठ्या समस्याच नाही तर कदाचित आपले हरवलेले मोजे शोधायला पण मदत करतील. आता ही एक गंमत असली तरी यातून या टेक्नॉलॉजीची अफाट क्षमता लक्षात येते. आपण तर अजून फक्त सुरुवात पाहिली आहे. खरं भविष्य तर यापेक्षाही खूप जास्त आश्चर्यकारक असणार आहे.